आणि आता जिल्ह्यांमध्ये काय घडलं ते आपण पाहूया। पुण्यातील इंद्रायणी नदी पुन्हा एकदा फेसाळली। कंपन्यांच्या खराब पाण्यामुळे नदीमध्ये प्रदूषण वाढलं। सांगली जिल्ह्यामध्ये गेल्या 5 वर्षांच्या तुलनेमध्ये 2023 मध्ये अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ। अनेक गुन्ह्यांची उकल करण्यात यश। पोलीस अधीक्षक डॉक्टर बसवराज तेली यांची माहिती। लाचखोरी प्रकरणी कारवाई करण्यामध्ये नाशिक विभाग राज्यामध्ये अव्वल। राज्यामध्ये सर्वाधिक सापळे रचत नाशिक विभागाची कारवाई। ठाणे जिल्ह्यामधील दुर्गम भागात कुपोषित बालकांच्या संख्येत वाढ। मुरबाड शहापूरमध्ये 1161 बालकं कुपोषित तर 83 जण तीव्र कुपोषित। कठोर उपाययोजना करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांचे आरोग्य विभागाला निवेदन। रेशन धान्य दुकानदारांच्या बेमुदत संपाचा आजचा 3रा दिवस। संपामुळे कोल्हापुरातील रेशन वितरण व्यवस्था ठप्प। 900 टनाहून अधिकचा धान्य साठा पडून। जळगावमध्ये मिरचीच्या पिकावर रोगाचा प्रादुर्भाव। हवामानामध्ये बदल झाल्यामुळे मिरचीवर परिणाम। उत्पादनामध्ये घट होण्याची शक्यता। वाशिममध्ये हरभऱ्याला बदलत्या वातावरणाचा फटका। हरभऱ्यावर मर रोगाचा प्रादुर्भाव। नुकसानीमुळे शेतकरी चिंतेत। आता मुंबई आणि पुण्यामध्ये काय घडलं ते आपण पाहूया। उल्हासनगरच्या कॅम्प 5 मध्ये कारखान्यामधील कामगाराकडून मालकावर जीव घेणा हल्ला। मालक नदीम शेख जखमी। संपूर्ण घटना सीसीटीव्ही मध्ये कैद। मुंबई शहरामधील हवेची गुणवत्ता खालावली। एक्यूआयच्या सर्वेक्षणानुसार बीकेसी मध्ये सर्वाधिक खराब हवा। बीकेसी परिसरामध्ये हवेची गुणवत्ता 192 अंकांवर। राज्यामध्ये आर्द्रता आणि ढगाळ वातावरणामुळे दिवसा थंडी जाणवणार। पुढचे 72 तास राज्यामध्ये ढगाळ वातावरण तर दिल्लीमधील तापमान 6 अंश सेल्सिअसवर। कुर्ला आणि भांडूपमध्ये उद्या 10% पाणी कपात। जलवाहिनीची गळती रोखण्यासाठी दुरुस्ती करणार। बेस्टला महापालिकेकडून 500 कोटींची मदत। नवीन बसेसच्या खरेदीसाठी बेस्टला फायदा होणार। पालिकेकडून आतापर्यंत बेस्टला 8000 कोटींची मदत। एलटीटी रेल्वे स्थानकामध्ये अस्वच्छता केल्यास 100 रुपये दंड। रेल्वे स्थानकामध्ये 3 महिन्यांसाठी क्लीनअप मार्शलची नियुक्ती। मुंबईमध्ये मनोरंजन महागणार। मुंबई महापालिका चालू करणार रंगभूमी करामध्ये वाढ करण्याचा विचार। पुण्याच्या शिरूरमध्ये गावठी बनावटीच्या पिस्तूल विक्री प्रकरणी 3 अटकेत। आरोपींकडून 3 गावठी बनावटीची पिस्तुलं आणि 10 जिवंत काडतुसं जप्त। पुण्याच्या वेल्हा तालुक्यामधील अंबवणे गावामधील सरस्वती महाविद्यालयात विज्ञान प्रदर्शनाचं आयोजन। विद्यार्थ्यांना विज्ञानाची आवड निर्माण व्हावी यासाठी शाळेकडून उपक्रम।